मुलांनो, आपण चॅप्टर नंबर 1 वाचन करीत आहोत। आज आपण वाचणार आहोत पेज नंबर 5 and 6। यामुळे तुम्हाला या ठिकाणी वाचन येणार आहे आणि वाचन करता करता तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आठवणार आहेत आणि वाक्यांचं सेंटेन्सचं तुम्हाला मीनिंग अंडरस्टँड होणार आहे, रिमाइंड होणार आहे। ओके, चला पेज नंबर 5 ऑब्झर्व अँड डिस्कस। आता तुम्हाला हे पाठ झालेलं आहे, वाचन पण येत आहे आणि तुम्हाला मीनिंग सुद्धा होणार आहे, अंडरस्टँड होत आहे। ओके, नेक्स्ट, फॉर विच पर्पज इज वॉटर बीइंग यूज्ड। आपण कोणकोणत्या कामासाठी पाण्याचा वापर करतो। कोणकोण पर्पज मीन्स हेतू, या ठिकाणी आपण म्हणणार आहोत वापर करत आहोत। ओके, डू अदर लिव्हिंग थिंग्स यूज वॉटर लाईक वी डू। तर इतर पशु पक्षी आपण ज्याप्रमाणे पाण्याचा वापर करतो तसे ते करतात का। वी यूज वॉटर इन लार्ज क्वांटिटीज। आता क्वांटिटी म्हणजे प्रमाण, लार्ज म्हणजे मोठे। आलं लक्षात तुमच्या, आपण खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर अशा पद्धतीने करीत असतो। वी हॅव लर्न्ड, लर्न म्हणजे शिकणे, लर्न म्हणजे आपण शिकलो, पास्ट टेन्स आहे। दॅट वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल। आपल्याला पुन्हा पाण्याचे जे नियमन होते हे जलचक्राद्वारे होते। रेग्युलेटेड म्हणजे नियमन, आपण रेग्युलर म्हणतो, नियमित म्हणतो, या ठिकाणी रेग्युलेटेड म्हणजे नियमन। द वॉटर वेपर फॉर्म्ड फ्रॉम ओशियन इज द मेन सोर्स। सोर्स म्हणजे स्त्रोत। पहा इथं खाली तुम्हाला मराठीमध्ये अर्थ आलेला आहे, स्त्रोत। ओके, पहा या ठिकाणी फॉर्म आणि फ्रॉम दोन्ही इथं स्पेलिंग लक्षात घ्या, मीनिंग लक्षात घ्या आणि उच्चारण पण लक्षात घ्या। या ठिकाणी FORM फॉर्म आहे, इथं FROM आहे, फ्रॉम आहे। हे फ्रॉम म्हणजे पासून, हे फॉर्म म्हणजे रूपात। मग फ्रॉम ओशियन्स इज द मेन सोर्स ऑफ वॉटर इन द वॉटर सायकल। आपल्या पृथ्वीवर जे पुन्हा जलचक्र होत असते याला बाष्प पुरवण्याचे मेन स्त्रोत, सोर्स म्हणजे स्त्रोत आहे ओशियन, महासागर। इट गेट्स कन्वर्टेड इंटू रेन क्रिएटिंग फ्रेश वॉटर सोर्सेस ऑन द अर्थ। यामुळे पृथ्वीवर पुन्हा आपल्याला फ्रेश वॉटरची निर्मिती होते। वी गेट वॉटर फ्रॉम नॅचरल सोर्सेस सच ॲज स्ट्रीम्स। आपल्याला या ठिकाणी पाणी आपल्याला नैसर्गिक स्त्रोत जे आहेत पाण्याचे ते काय काय आहे, स्ट्रीम्स म्हणजे ओढा, रिव्हर्स, पॉन्ड्स, स्प्रिंग्स म्हणजे झरे, अँड लेक्स। आता हे सारे तुमच्या लक्षात आलेले आहे, लेक्स म्हणजे सरोवर। मॅन ऑल्सो डिग्स वेल्स अँड बोरवेल्स टू लिफ्ट ग्राउंड वॉटर। माणूस काय खणत असतो, विहिरी खणत असतो, बोरवेल्स खणत असतो। अपार्ट फ्रॉम दिस मॅन हॅज ऑल्सो constructed bonds and dams। तो बंधारे बांधतो, धरणे बांधतो। ऑफ व्हेरियस साइजेस ऑन रिव्हर्स, नद्यांवर वेगवेगळ्या प्रमाणात म्हणजे लहान मोठ्या प्रमाणात धरणे बांधलेली आहेत। ड्यू टू द अनकंट्रोल्ड यूज ऑफ वॉटर फॉर अँड इन्क्रीजिंग पॉप्युलेशन। इन्क्रीज म्हणजे वाढणे, पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या वाढत आहे, इंडस्ट्रीज वाढत आहेत, अँड फार्मिंग शेतीसुद्धा वाढत आहे। इट इज नाऊ इन शॉर्ट सप्लाय, त्यामुळे आपल्याला आता पाणी कमी पडते। वॉटर स्कॅरिटी म्हणजे टंचाई, आपल्याला पाण्याची टंचाई निर्माण होते। हॅज बिकम अ सिरियस प्रॉब्लेम। हा आपला काय झालेला आहे, एक प्रॉब्लेम झालेला आहे, इश्यू झालेला आहे। त्यासाठी ऑलवेज रिमेंबर, कायम लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवा, यूज वॉटर स्प्रिंगली, काटकसरीने वापर करा। ब्लॉक वॉटर, लेट इट पर्कोलेट, पाणी अडवा आणि जिरवा, पर्कोलेट म्हणजे जिरवा। स्टोर वॉटर व्हेअर एव्हर पॉसिबल, जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा पाण्याचे स्टोर करा, साठवा। रियूज वॉटर व्हेअर एव्हर पॉसिबल,
पाण्याचे पुनर्वापर करा. रिमेंबर, स्टोर्ड वॉटर डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स. स्टेल म्हणजे शिळे पाणी कधीही स्टोअर केलेले पाणी कधीही शिळे होत नाही. नेक्स्ट, आता पाणी हा पॉईंट पाहिलं. त्यानंतर आहे लँड. कॅन यू टेल? सांगा पाहू. चला, सांगू शकताय काय तुम्ही? व्हॉट इज लँड मेड ऑफ? म्हणजे लँड जमीन कशाची बनलेली आहे? इज लँड फ्लॅट एव्हरीवेअर? ती सगळीकडे सपाट आहे का? व्हॉट डू यू सी ऑन लँड? तुम्ही जमिनीवर काय काय पाहता? डज मॅन प्रोड्यूस सॉईल ऑर लँड? हे ऑब्लिक म्हणजे म्हणजे माणूस मातीची जमिनीची निर्मिती करतो का? तो करू शकतोय का? नेक्स्ट, व्हॉट हॅज मॅन क्रिएटेड ऑन लँड? मग माणसाने जमिनीवर काय काय निर्माण केले? इफ अ डीप पिट इज डग इन द ग्राउंड, व्हॉट डू यू फाइंड देअर? मग माणसाने जमीन जर खोल खड्डा खणला, आपण जर खड्डा खणला तर त्यात तुम्हाला काय काय आढळते, काय काय दिसते? पहा, आता लँड म्हणजे जमीन. लँड इज सीन इन द फॉर्म्स ऑफ स्टोन्स, सॉईल, बिग रॉक्स. पहा, इथं फॉर्म आहे म्हणजे रूप आहे. ओके. इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. ती सगळीकडे सरळ नाही. इट इज हिली इन सम प्लेसेस अँड फ्लॅट इन अदर्स. ती कुठे कुठे तिला उंचवटा आहे, कुठे ती सपाट आहे. डोंगराळ आहे तर सपाट आहे. ऑल टेरेस्ट्रियल म्हणजे भूचर प्राणी. ॲनिमल इन्क्लुडिंग मॅन लिव्ह ऑन लँड. सगळे भूचर प्राणी या जमिनीवर राहतात, या जमिनीचा वापर करतात. नेक्स्ट, सम टेरेस्ट्रियल डिग बरोज म्हणजे बिल्ड इन द ग्राउंड फॉर शेल्टर. ते स्वतःच्या आश्रयासाठी बिळ खणतात. म्हणजे काही उंदरं असतील, घुशी असतील, साप असतील. दिस मीन्स दॅट एव्हरी यूज लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड. आपण फुलफिलिंगचं मिनिंग पाहिलेलं आहे, गरजा पूर्ण करण्यासाठी. वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग अँड फॉर बिल्डिंग. फार्मिंग म्हणजे शेती करण्यासाठी, बिल्डिंग घरे बांधण्यासाठी, हाऊसेस अँड रोड्स रस्ते बांधण्यासाठी. वी मेक यूज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन लँड. मोठे मोठे जंगलं असतील, या ठिकाणी झाडे असतील, तर या जमिनीवरच याची निर्मिती होते आणि या निर्मिती झालेल्या वनस्पतींची, जंगलांचा वापर हे प्राणी करत असतात. द मिनरल्स, क्रूड ऑइल. मिनरल्स म्हणजे क्षार, क्रूड ऑइल, क्रूड म्हणजे खनिज, ऑइल म्हणजे खनिज ऑइल. अँड नॅचरल गॅस ऑब्टेन फ्रॉम द अर्थ. आपल्याला ठिकाणी क्रूड ऑइल आणि खनिज तेल सुद्धा आपल्याला ठिकाणी जमिनीवरच मिळत असते. ओके. पुढे नेक्स्ट, ऑब्टेन फ्रॉम द अर्थ आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. म्हणून आपल्यासाठी अर्थ म्हणजेच लँड ही खूप महत्त्वाची आहे. इट मीन्स दॅट लँड इज ॲन इम्पॉर्टंट रिसोर्सेस. लेट अस सी एक्झॅक्टली व्हॉट लँड इज मेड ऑफ. ही जमीन नेमकी कशापासून बनलेली आहे? एक्झॅक्टली. पहा स्पेलिंग, एक्झॅक्टली म्हणजे नेमकी कशापासून बनलेली आहे, नक्की कशापासून बनलेली आहे. ओके. देन पेज नंबर 6. लेट्स ट्राय दिस म्हणजे आपण करून पाहूया. आपल्याला विज्ञानामध्ये असे खूप आपल्याला मजेशीर इन्स्पिरेशन सेंटेन्सेस आहेत. लेट्स ट्राय दिस, रिकॉल, त्यानंतर अजून काय, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, किंवा जराशे डोके चालवा, यूज युअर ब्रेन पॉवर. मग हे जे ॲक्टिव्हिटीज आहेत हे ॲक्टिव्हिटीजच फॉर्म आहेत. हे ॲक्टिव्हिटीज जर तुम्ही केले तर खरं तुम्हाला
या इयत्तेमध्ये विज्ञान शिकल्याचा आनंद मिळणार आहे. म्हणून ट्राय दिस असेल तर तुम्ही ते नक्की करत चला. ओके, काय करायचं बा, फर्स्ट स्टेप तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला मी करून दाखवलेलं आहे. बॉटल घेऊन आठवलं का? येस, त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. 0 कॉस्टमध्ये होणार आहे हे सारं. नेक्स्ट, फर्स्ट टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल. समजलं तुम्हाला? अ हँडफुल ऑफ सॉइल, सम स्टोन्स, सँड, सम ड्राय लिव्स अँड वॉटर. तुम्हाला हे सारे हे मटेरियल्स घ्यायचे आहेत. कट ऑफ द अपर टपरिंग पार्ट ऑफ बॉटल, म्हणजे टपरिंग म्हणजे जो निमुळता जो भाग आहे, जो निमुळता भाग काय करायचं तुम्हाला, तो कट करायचा आहे. पुट द रेस्ट ऑफ द मटेरियल्स इन द लोअर पार्ट अँड ॲड वॉटर. हे सारे पार्ट ठेवा आणि पाणी घाला. ओके, स्टीर द मिक्सर थर्ली अँड पुट इट असाइड. थर्ली म्हणजे पूर्णपणे ढवळा, एकजीव करा आणि बाजूला ठेवून टाका. ऑब्झर्व इट द नेक्स्ट डे अँड आन्सर. दुसऱ्या दिवशी तुम्ही याचे ऑब्झर्व करा आणि तुम्ही लेअर कसे आहे त्याचे उत्तर मिळवा. म्हणजे तुम्हाला ते लेअर, जमिनीचे लेअर तयार झालेले दिसणार आहेत. हाऊ डज अ मिक्सर इन द बॉटल लुक नाव? डू यू सी layers in it? What is seen in the different layers from top of bottom? तुम्हाला ठिकाणी काय काय दिसते ऑब्झर्वेशन करायचे आहे. नेक्स्ट पहा, इथे तुम्हाला या ठिकाणी फिगर दिलेली आहे, तर डायग्राम दिलेले आहे. लेयर्स ऑफ द मिक्सर इन द बॉटल. द लँड ऑन द अर्थ ऑल्सो लुक्स लाईक धिस. याप्रमाणे साधारण तुम्हाला दिसेल. If a pipeline is being laid in your neighborhood, या ठिकाणी पाईपलाईनचं जर काम चाललेलं असेल, ऑब्झर्व केअरफुली द पिट्स म्हणजे खड्डा. डग फॉर दिस पर्पज. या ठिकाणी जर खड्डा खणत असतील तर त्याची तुम्ही काळजीपूर्वक म्हणजे अतिशय सूक्ष्मपणे या ठिकाणी निरीक्षण करा. ओके, काय चाललेलं आहे याचे नीट निरीक्षण करा. ठिकाणी केअरफुली म्हणजे तर नीट असा अर्थ घ्यायचा, नीटपणे निरीक्षण करा. यू विल सी सम लेयर्स अंडर द लँड सरफेस अँड शॉन इन द अकम्पेनिंग फिगर. तुम्हाला साईडला जी अकम्पेनिंग म्हणजे सोबत, अकम्पेनिंग म्हणजे सोबतची जी आकृती आहे, या आकृतीसारखी तुम्हाला या ठिकाणी लेयर्स तुमच्या बॉटलमध्ये दिसतील. नेक्स्ट, इफ द लँड हॅज मॅच्युअर सॉइल म्हणजे या ठिकाणी परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर जो असतो या ठिकाणी वनस्पती आणि प्राण्यांच्या कुजण्यामुळे झालेला असतो. द टॉप मोस्ट लेअर इज फॉर्म्ड बाय द डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन म्हणजे कुजण्याची क्रिया. ऑफ द रिमेन्स म्हणजे अवशेष. ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स आणि ॲनिमल्स यांचे जे उरलेले अवशेष असतात त्यामुळे हे डिकम्पोजिशन झालेले असते. त्यामुळे ही मॅच्युअर सॉइल तयार झालेली असते. मॅच्युअर म्हणजे परिपक्व. ओके, त्यानंतर पुढे ऑफ द रिमेन ऑफ पार्ट्स अँड ॲनिमल्स. दिस लेअर इज कॉल्ड ह्युमस. ह्युमस म्हणजे कुथित मृदा. यालाच म्हणायचं कुथित मृदा, परिपक्व झालेली मृदा. इट इज युजली फाउंड इन डेन्स म्हणजे दाट. कोठे आढळते आपल्याला? दाट जंगलामध्ये आढळते. फॉरेस्ट्स, दाट जंगलमध्ये आढळते. द लँड बिलो दिस इज फुल ऑफ सँड, सॉइल, स्मॉल स्टोन्स, वर्ब्स अँड इन्सेक्ट्स. या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये स्टोन्स, सॉइल, वर्म्स आणि इन्सेक्ट्स म्हणजे कीटक आढळतात. सॉइल अँड पीसेस ऑफ बेडरॉक आर फाउंड बिलो दिस लेअर ऑफ लँड. आपल्याला या ठिकाणी जे लेयर्स असतात या लेयर्समध्ये आपल्याला अगदी तळाला बेडरॉक सुद्धा आढळतात. दिस इज सॉइल इज इमॅच्युअर. ही माती कशी असते? मॅच्युअरच्या अपोजिट वर्ड आहे इमॅच्युअर, अपरिपक्व.
Further below this layer of proportion of soil decrease and that of rock increase. वापस जसं बॉटमला जातो तसं काय होतं तर हे बेड रॉक्स आढळतात. बेड रॉक्सची संख्या ही वाढत जाते, मूळ खडकांची संख्या ही वाढत जाते आणि इमॅच्युअर सॉइल जे आहे ते कमी होत जाते, डिक्रीज होत जाते. बेड रॉक्स इन्क्रीज होत जातात. दिस इज द लेअर ऑफ बेड रॉक. The main minerals and the soil are main minerals and soil म्हणजे मेन मिनरल्स म्हणजे काय क्षार. कुठे गेलं मिनरल्स म्हणजे क्षार इन द सॉइल आर डिराइव्ड फ्रॉम दिस रॉक्स. आपल्याला या मोठ्या मूळ खडकापासूनच आपल्याला मिनरल्स हे मिळत असतात. ओके. Next, that is why soil in different regions is different. म्हणून आपल्याला विविध प्रदेशामध्ये वेगवेगळी माती आपल्याला आढळते. मग वेगवेगळी कशी असते? The color and texture of soil are both determined बाय द बेडरॉक. या बेडरॉकमुळेच या ठिकाणी मातीचा पोत आणि कलर्स यावर अवलंबून असतो. यांचा समावेश या ठिकाणी या खडकानुसार होत असतो. द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. प्रोसेस म्हणजे क्रिया. ऑफ सॉइल फॉर्मेशन म्हणजे माती तयार होण्याची प्रोसेस ही कशी असते पहा. The soil on the land is formed by a natural process. ही नॅचरल प्रोसेस आहे. The abiotic म्हणजे अजैविक components of soil are supplied through the weathering of the bedrock. हे मोठे मोठे जे बेडरॉक असतात या बेडरॉकमध्ये याचे अपक्षय होतात आणि अपक्षय झाल्यामुळे नैसर्गिक माती तयार होते. अजैविक घटकांचा या ठिकाणी पुरवठा होतो. ड्यू टू द हीट, कोल्ड अँड वॉटर ऑफ द सन, विंड अँड रेन रिस्पेक्टिव्हली. यामध्ये वॉटर, कोल्ड, उष्णता, सन, विंड म्हणजे वारा, त्यानंतर पाऊस या साऱ्यांमुळे या बेडरॉकचे छोटे छोटे पीसेस होतात. द बेडरॉक ब्रेक्स डाऊन इन टू पीसेस. Stones, sand and soil are formed from these pieces. या छोट्या छोट्या पीसेसपासूनच या ही माती आपल्याला तयार झालेली दिसते. Microbes, worms and insects are found among them. यामध्ये हे सारे आढळतात. Rodents like mice. rodents म्हणजे कृदंत म्हणजे like mice and rats उंदीर आणि घुशी यांसारखे आर ऑल्सो फाउंड हिअर. या ठिकाणी असतात. द रूट्स ऑफ ट्रीज ग्रोविंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प वेदरिंग ऑफ रॉक्स. यामध्ये जे सूक्ष्म सजीव, कृमी, कीटक आढळतात. उंदीर, घुशी सुद्धा असतात. जमिनीवर झाडांची मुळे देखील खडकांच्या अपक्षयाला मदत करतात. द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. ही जी प्रोसेस आहे की नाही फॉर्मेशनची ही स्लोली आहे आणि कंटिन्युअस सुद्धा आहे. सतत होत असते आणि खूप हळूहळू होत असते. मग ही किती हळूहळू होत असते पहा. इट टेक्स अबाउट 1000 years. 1000 वर्ष लागतात. किती माती तयार व्हायला? फॉर अ 2.5 centimeter thick layer of mature soil to form. असे मॅच्युअर सॉइल तयार व्हायला 1000 वर्षे लागतात. 2.5 किलो 2.5 सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यासाठी 1000 वर्षे लागतात. मी हे 2-2दा 3-3दा सांगते का आपल्याला या मातीचं महत्त्व कळायला पाहिजे. म्हणून आपण या मृदेचं संवर्धन केलं पाहिजे. ओके.